श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वैटेकर. सुख दुःख आणि समाधान याविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 2 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. दुःखाला कारण कोण? महाराजांचं उत्तर: आपलं शरीर, मन व हृदयस्थ भगवंत मिळून आपण बनतो. भगवंत आनंदमय असल्यानं तो दुःख निर्माण करू शकणारच नाही. देहाचा स्वभाव झिजणं, क्षीण होणं, असमर्थ होत जाणं हा असल्यानं तो आपल्या मार्गानं जात असतो. तो दुःख निर्माण करू शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही. उरले आपले मन. कुठेतरी चिकटणं हा मनाचा स्वभाव धर्म असल्यानं त्याला जे चिकटते त्याचे गुणधर्म अंगीकारते. भक्तांचे मन भगवंताला चिकटते म्हणून त्यांच्या मनातून दुःख निर्माण होऊच शकत नाही. ज्याचं मन देहाला चिकटतं त्याचं मन दुःख निर्माण करत असलं पाहिजे. दुःख 3 प्रकारचे असतात. 1. जन्मजात, ते इतके त्रासदायक नसते. 2. परिस्थितीचे दुःख, परिस्थितीची दुःखे परिस्थितीने दूर होतात. 3. कल्पनेचे दुःख, काळजीचे दुःख म्हणजे कल्पनेचे दुःख. काळजी भगवंताच्या विस्मरणातच आहे. भगवंताशिवाय दुसरे माझे कोणी नाही असं वाटलं तर काळजी जाईल. आणि एक लक्षात ठेवावे की प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असं म्हणणं वेडेपणाचंच आहे. मूल असेल तर ते कधीतरी आजारी पडायचंच आणि बायको असेल तर ती कधीतरी गरोदर व्हायचीच. प्रश्न क्रमांक 2. आम्ही इतके चांगले वागतो पण आम्ही दुःखी, व काही माणसे इतकी वाईट असतात तरी ती सुखात वावरताना दिसतात. हे कसं काय? महाराजांचं उत्तर: प्रत्येकाला असं वाटतं की मी कुणाची निंदा करत नाही, धर्मानं वागतो, तरी मी दुःखी आणि वाईट माणसं सुखी का? अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्यावासून राहत नाही. नामाचा विटाळ ज्यानं मानला तो सुखी दिसावा आणि नाम ज्यानं कंठी धरलं त्याला दुःख व्हावं. यावरून भगवंताला न्यायी कसं म्हणावं अशीही पुष्कळांना शंका येते. खरोखर याचं मर्म जर आपण पाहिले तर आपल्याला असं आढळून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडालेले असतात. विषय त्यांना पुष्कळ मिळालेले असतील पण त्याने मनाला शांती जर मिळाली नाही तर काय उपयोग? 2 रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता पण तो आपल्या गावाला नेणारा होता. तर कोणता रस्ता आपण धरायचा? उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.